नमस्कार. आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या टिअरिंग हरी, नो डिबेट वीकन न्यू जॉब बिल या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. आपण या आर्टिकलमधले काही मोजकेच शब्द घेतलेले आहेत, जे की खूप अवघड वाटतात. त्या शब्दांचे आपण अर्थ, त्याचे सिनोनिम्स म्हणजेच समानार्थी शब्द, त्याचे अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आणि त्याचबरोबर प्रत्येकाचं एक एक उदाहरण म्हणजेच त्याचं वाक्यात उपयोग पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला त्या शब्दांचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द माहिती होतील आणि त्या शब्दाचा वाक्यात उपयोग कसा करता येईल याची पण माहिती होईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. टेअरिंग हरी म्हणजे अतिशय घाई किंवा विचार न करता घाईघाईने केलेली प्रक्रिया. याची सिनोनिम्स पाहूया. अनड्यू हेस्ट किंवा रश्ड ऍक्शन याचे अँटोनिम्स पाहूया. केअरफुल डेलिबरेशन किंवा पेशन्स याचं उदाहरण पाहूया. द बिल वॉज पास्ड इन अ टेअरिंग हरी याचा अर्थ होतो विधेयक अतिशय घाईत मंजूर करण्यात आले. पुढचा शब्द आहे वीकन म्हणजे कमकुवत करणे. याचे सिनोनिम्स पाहूया. अंडरमाइन किंवा डायल्यूट याचे अँटोनिम्स पाहूया. स्ट्रेंथन किंवा रिइन्फोर्स याचं उदाहरण पाहूया. हेस्टी लॉज वीकन इन्स्टिट्यूशन्स याचा अर्थ होतो घाईघाईने केलेले कायदे संस्थांना कमकुवत करतात. पुढचा शब्द आहे रिपील्स म्हणजे रद्द करून नवीन कायदा आणणे. याचे सिनोनिम्स पाहूया. ॲबॉलिशेस याचे अँटोनिम्स पाहूया. रिटेन्स किंवा अपहोल्ड्स याचं उदाहरण पाहूया. द बिल रिपील्स अँड रिप्लेसेस अँड ओल्ड लॉ याचा अर्थ होतो विधेयक जुना कायदा रद्द करून नवीन आणतो. पुढचा शब्द आहे डिटेल्ड स्क्रुटिनी म्हणजे सखोल तपासणी. याचे सिनोनिम्स पाहूया. क्लोज एक्झामिनेशन किंवा इन डेप्थ रिव्ह्यू याचे अँटोनिम्स पाहूया. सुपरफिशियल रिव्ह्यू याचं उदाहरण पाहूया. द लॉ डिझर्व्ह डिटेल्ड स्क्रुटिनी याचा अर्थ होतो कायद्याला सखोल तपासणीची गरज होती. पुढचा शब्द आहे इनएक्सप्लिकेबल म्हणजे न समजण्यासारखे. याचे सिनोनिम्स पाहूया. बॅफलिंग किंवा पझलिंग याचे अँटोनिम्स पाहूया. अंडरस्टँडेबल किंवा क्लिअर याचं उदाहरण पाहूया. द डिसिजन वॉज इनएक्सप्लिकेबल याचा अर्थ होतो निर्णय न समजण्यासारखा होता. पुढचा शब्द आहे इन्फॉर्म्ड डिबेट म्हणजे माहितीपूर्ण चर्चा. याचे सिनोनिम्स पाहूया. रिझन डिस्कशन याचे अँटोनिम्स पाहूया. अनइन्फॉर्म्ड आर्ग्युमेंट याचं उदाहरण पाहूया. रिफॉर्म्स नीड इन्फॉर्म्ड डिबेट याचा अर्थ होतो सुधारणांसाठी माहितीपूर्ण चर्चा आवश्यक असते. पुढचा शब्द आहे डेलिबरेशन म्हणजे सखोल विचारमंथन. याचे सिनोनिम्स पाहूया. कॉन्टेम्प्लेशन किंवा डिस्कशन याचे अँटोनिम्स पाहूया. इम्पल्सिव्हनेस याचं उदाहरण पाहूया. पार्लमेंटरी डेलिबरेशन वॉज मिसिंग याचा अर्थ होतो संसदीय विचारमंथन झाले नाही. पुढचा शब्द आहे पुश थ्रू म्हणजे घाईने मंजूर करून घेणे. याचे सिनोनिम्स पाहूया. फोर्स थ्रू किंवा रश अप्रुव्हल याचे अँटोनिम्स पाहूया. होल्ड बॅक किंवा रिकन्सिडर याचं उदाहरण पाहूया. द गव्हर्नमेंट पुश्ड द बिल थ्रू याचा अर्थ होतो सरकारने विधेयक घाईने मंजूर करून घेतले. पुढचा शब्द आहे टेक क्रेडिट म्हणजे श्रेय घेणे. याचे सिनोनिम्स पाहूया. क्लेम रिकॉग्निशन याचे अँटोनिम्स पाहूया. डिस्क्लेम रिस्पॉन्सिबिलिटी याचं उदाहरण पाहूया. द गव्हर्नमेंट टू क्रेडिट फॉर रिफॉर्म्स याचा अर्थ होतो सरकारने सुधारणांचे श्रेय घेतले. पुढचा शब्द आहे स्ट्रीमलाइनिंग म्हणजे प्रक्रिया सुलभ करणे. याचे सिनोनिम्स पाहूया. सिम्प्लिफाईंग किंवा रॅशनलायझिंग याचे अँटोनिम्स पाहूया. कॉम्प्लिकेटिंग याचं उदाहरण पाहूया. स्ट्रीमलाइनिंग रिड्यूस लिकेजेस याचा अर्थ होतो प्रक्रिया सुलभ केल्यामुळे गळती कमी झाली. पुढचा शब्द आहे इंटेंडेड बेनिफिशियरीज म्हणजे अपेक्षित लाभार्थी. याचे सिनोनिम्स पाहूया. टार्गेट रेसिपियंट्स याचे अँटोनिम्स पाहूया. अनइंटेंडेड रेसिपियंट्स याचं उदाहरण पाहूया. फंड्स रीच्ड इंटेंडेड बेनिफिशियरीज याचा अर्थ होतो निधी अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला. पुढचा शब्द आहे जनरेटेड म्हणजे निर्माण केला. याचे सिनोनिम्स पाहूया. प्रोड्यूस्ड किंवा क्रिएटेड याचे अँटोनिम्स पाहूया. डिस्ट्रॉईड याचं उदाहरण पाहूया. द स्कीम जनरेटेड एम्प्लॉयमेंट याचा अर्थ होतो योजनेने रोजगार निर्माण केला. पुढचा शब्द आहे बायपार्टिझन सपोर्ट म्हणजे दोन्ही पक्षांचे समर्थन. याचे सिनोनिम्स पाहूया. क्रॉस पार्टी बॅकिंग याचे अँटोनिम्स पाहूया. पार्टिझन अपोजिशन याचं उदाहरण पाहूया. द स्कीम एन्जॉयड बायपार्टिझन सपोर्ट याचा अर्थ होतो या योजनेला दोन्ही पक्षांचे समर्थन होते. पुढचा शब्द आहे प्रपोज्ड लेजिस्लेशन म्हणजे प्रस्तावित कायदा. याचे सिनोनिम्स पाहूया. ड्राफ्ट लॉ याचे अँटोनिम्स पाहूया. इनएक्टेड लॉ याचं उदाहरण पाहूया. द प्रपोज्ड लेजिस्लेशन नीडेड रिव्ह्यू याचा अर्थ होतो प्रस्तावित कायद्याची तपासणी आवश्यक होती. पुढचा शब्द आहे स्ट्रीम रोलिंग म्हणजे विरोध दुर्लक्षित करून मंजूर करणे. याचे सिनोनिम्स पाहूया. फोर्सिंग थ्रू किंवा ओव्हररायडिंग अपोजिशन
याचे अँटॉनिम्स पाहूया. कन्सेन्सस बिल्डिंग याचं उदाहरण पाहूया. स्ट्रीम रोलिंग लॉज हार्म्स डेमोक्रेसी याचा अर्थ होतो विरोध दुर्लक्षित करून कायदे मंजूर करणे लोकशाहीला हानिकारक ठरते. पुढचा शब्द आहे प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी. याचे सिनॉनिम्स पाहूया. क्लॉजेस किंवा स्टिप्युलेशन्स याचे अँटॉनिम्स पाहूया. ओमिशन्स याचं उदाहरण पाहूया. द बिल हॅज कॉन्ट्रोव्हर्सियल प्रोव्हिजन्स याचा अर्थ होतो विधेयकात वादग्रस्त तरतुदी आहेत. पुढचा शब्द आहे डिमांड ड्रिव्हन म्हणजे मागणीवर आधारित. याचे सिनॉनिम्स पाहूया. नीड बेस्ड याचे अँटॉनिम्स पाहूया. सप्लाय ड्रिव्हन याचं उदाहरण पाहूया. मनरेगा वॉज डिमांड ड्रिव्हन याचा अर्थ होतो मनरेगा मागणीवर आधारित होती. पुढचा शब्द आहे रिफ्ट म्हणजे फूट किंवा मतभेद. ह्याचे सिनॉनिम्स पाहूया. डिव्हिजन किंवा स्प्लिट याचे अँटॉनिम्स पाहूया. युनिटी याचं उदाहरण पाहूया. द लॉ कॉज्ड अ पॉलिटिकल रिफ्ट याचा अर्थ होतो कायद्यामुळे राजकीय मतभेद निर्माण झाले. पुढचा शब्द आहे बर्डन म्हणजे ओझे. याचे सिनॉनिम्स पाहूया. स्ट्रेन याचे अँटॉनिम्स पाहूया. रिलीफ याचं उदाहरण पाहूया. स्टेट्स विल फेस ॲडिशनल बर्डन याचा अर्थ होतो राज्यांवर अतिरिक्त ओझे पडेल. पुढचा शब्द आहे कन्सल्टेशन म्हणजे सल्लामसलत. याचे सिनॉनिम्स पाहूया. डिस्कशन किंवा डायलॉग याचे अँटॉनिम्स पाहूया. इम्पोजिशन याचं उदाहरण पाहूया. पब्लिक कन्सल्टेशन वॉज बायपास्ड याचा अर्थ होतो जनतेशी सल्लामसलत टाळली गेली. बायपास्ड म्हणजे टाळली गेली. धन्यवाद.